पावसाळ्यात सह्याद्रीत काही धबधबे हजारो लिटर पाणी उधळताना दिसतात, पण काही महिन्यांनी त्याच जागी गेलात तर धबधबाच गायब झालेला असतो. हा धबधबा कुठे जातो? पाणी अचानक संपतं तरी कसं? यामागे आहे सह्याद्रीच्या भूगर्भात लपलेलं एक जबरदस्त जलविज्ञान. महाराष्ट्रातील सह्याद्री आणि कोकण भागात मान्सून दरम्यान प्रचंड पाऊस पडतो. त्यामुळे डोंगरांच्या उतारांवरून पाणी वेगाने खाली वाहतं आणि असं होतात. पण पावसाळा संपल्यानंतर पावसाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे ज्या प्रवाहांना ग्राउंड वॉटर किंवा इतर सातत्यपूर्ण बेसफ्लोचा पुरेसा आधार मिळत नाही, त्यांचा प्रवाह हळूहळू कमी होऊन काही ठिकाणी पूर्णपणे थांबतो. यामागे सह्याद्री भूगर्भरचना देखील महत्त्वाची आहे, कारण महाराष्ट्राचा मोठा भाग डेक्कन ट्रॅप बसाल्टने बनलेला आहे आणि या खडकांमधील फ्रॅक्चर्स आणि वेदर्ड झोन्समधून ग्राउंड वॉटर साठतं आणि वाहतं, म्हणून काही प्रवाह पावसानंतरही सुरू राहतात, तर काही सीझनल वॉटरफॉल्स कोरडे पडतात. खरं तर सह्याद्रीतला धबधबा गायब होत नाही, त्याला पाणी पुरवणारा सीझनल फ्लो कमी होतो आणि पुढचा मान्सून पुन्हा आला की त्याच डोंगरातून पाणी वाहू लागतं आणि तोच धबधबा पुन्हा जिवंत होतो. म्हणून सह्याद्रीचे धबधबे ही फक्त निसर्गाची सुंदर दृश्य नाहीत, ते मान्सून पाऊस, ग्राउंड वॉटर आणि डोंगरांच्या भूगर्भरचनेमधला एक जिवंत सायंटिफिक कनेक्शन आहेत.